हे एव्हरीवन गेट रेडी विथ मी फॉर अ मेहंदी फंक्शन. तर मी ना रेडी झाली आणि त्याचं मी गेट रेडी विथ मी रील पण शूट केली, बट तो मी यूट्यूबला पोस्ट नाही करू शकत आहे बिकॉज सॉन्ग फक्त 60 सेकंड्स आहे आणि माझा व्हिडिओ 1 मिनिटचा आहे. दॅट्स वाय. तर उबेर बुक केली पटकन आणि निघलो घरातून बिकॉज उशीर तर झालाच होता. आणि प्लीज इग्नोर माय वॉइस. फंक्शन स्टार्ट आहे तर कोल्ड्रिंक हे ते पिऊन घसा जाम झाला आहे. आम्ही निघलो आणि इथे मम्मीला रिक्षामध्ये सुद्धा गरमच होत होतं. मग आम्ही घरी पोचलो आणि फटकन घेतलं सगळं सामान प्रिपरेशन करायला. जिकडे जे जे करायचं होतं ते डेकोरेशन, रांगोळी हे सगळं आम्ही करून घेतलं. मग मामीनी सुद्धा माझी हेल्प केली रांगोळी काढण्यामध्ये बिकॉज खूप सारे काम होते दॅट्स वाय. आणि मग नंतर इथे ना कळश बसवत आहे, म्हणजे असं बोलतात की लग्नाच्या अगोदर त्याचा मान असतो ते आधी करावं लागतं. मग नारळ वगैरे फोडलं आणि मस्तपैकी माऊच्या समोर मेहंदी स्टार्ट असताना डान्स वगैरे केले, माऊचे रील शूट केले. सगळं काही झाल्यानंतर त्यांचे व्हिडिओज फोटोज काढले आणि माऊच्या नंतरच मी मेहंदी काढायला बसलेले. दॅट्स वाय ना मी मोस्टली व्लॉग शूट नाही केला प्रॉपरली, बट हा माझा आउटफिट होता आणि हे माझं लुक होतं मेहंदीचं. आणि मग नंतर ना आमची अशी तिथे मामी आमची मस्ती स्टार्ट होती. आणि मग सगळं झाल्यानंतर मी गेले, पाणीपुरी एन्जॉय केली लास्टला आणि हे होतं डेकोरेशन. सो ये गायज, दॅट्स इट फॉर अ डे. बाय.